अचानक जर घरात काचेच्या वस्तू फुटल्या तर ते शुभ की अशुभ जाणून घ्या संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी, घरात जर अचानक काच फुटली तर ते शुभ मानायचे की अशुभ मानायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत कोणत्याही घटना फक्त अपघात नसते तर त्याला काहीतरी संकेत दिले जातात. अशाच घटनांपैकी एक म्हणजे घरात काच फुटणे. अनेक लोक याला अशुभ मानतात तर काही जण याचा शुभ संकेत म्हणून विचार करतात. पण खरी गोष्ट काय आहे? कोणत्या वेळी काय फुटणे शुभ असते आणि कोणत्या वेळी अशुभ असते, तसेच काच फुटल्यावर कोणते योग्य उपाय करावेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात काच फुटणे ह्याचे अशुभ संकेत कधी असतो. जर घरात आरसा किंवा खिडकीचा काच रात्रीच्या वेळी अचानक फुटला तर वास्तुशास्त्रानुसार हे नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ घटना येण्याचे लक्षण असते. तसेच फुटलेली काच जर घरात ठेवल्यास घरात भांडणं आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. जर काचेच्या वस्तू कोणत्याही कारणाशिवाय अपघाताशिवाय फुटल्या तर वास्तुशास्त्रात हे वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेचा संकेत मानला जातो. तसेच फुटलेल्या काचेच्या वस्तू घरात ठेवल्यास धनहानी आणि वाईट नजरेचा प्रभाव पडतो. जर काच मंदिरातील देवांच्या मूर्तीसमोर फुटली तर ती चिन्हे धोक्याची मानले जातात. तर आता आपण बघितलं काच फुटणे हे अशुभ संकेत कधी असतो. आता आपण बघूया काच फुटणे शुभ संकेत कधी असतो. जर नवीन घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काच फुटली तर ती काही ठिकाणी हे शुभ मानले जाते. जर सण किंवा शुभ कार्याच्या आधी काच फुटणे काही ठिकाणी वाईट नजरा उतरल्याचे संकेत मानले जातात. तसेच नवीन वस्त्र, दागिने किंवा पैसे येण्यापूर्वी काच फुटल्यास काही जण ते शुभ मानतात, कारण हे नकारात्मक ऊर्जा दूर गेल्याचे संकेत मानले जाते. जर काच फुटल्यावर तिच्या तुकड्यांमध्ये काही विशिष्ट आकार दिसले तर त्याचा अर्थ बदलू शकतो. तसेच काही वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते जर व्यवसायाच्या ठिकाणी काच फुटली आणि त्यानंतर चांगली संधी मिळाली तर हे शुभ मानले जाते. तर आता आपण बघितलं काच फुटणे शुभ संकेत कधी असतो ते. तर नेमका काच फुटण्याचा अर्थ काय समजावा, ह्याच्या मागील तर्क आणि श्रद्धा काय आहे. तर वास्तुशास्त्रानुसार काच फुटणे म्हणजे घरात जर काच फुटल्यास ते नकारात्मक ऊर्जेचे संकेत देतात. जर आरसा फुटला तर घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे मानले जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार काही जण असे देखील मानतात की काच फुटल्याने घरातील कोणाचा तरी अपमान होतो. हे झाले सगळे वास्तुशास्त्रानुसारचे काच फुटण्याचे तर्क-वितर्क. आता आपण बघूयात वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. काच हे सामान्यतः नाजूक साहित्य असते, त्यामुळे तापमान बदल, दडपण आणि वेळेनुसार ते आपोआप फुटू शकते. घरातील काच जर खूप जुनी असेल तर ती कमी दाबाने किंवा तापमानातील बदलामुळे देखील तुटू शकते. तसेच नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभतेशी याचा थेट वैज्ञानिक संबंध नाही, पण मानसिक प्रभाव पडू शकतो. आता हे आपण बघितलं वैज्ञानिक दृष्टिकोन. आता आपण बघूयात कोणत्या वेळी कोणती वस्तू फुटणे शुभ आणि अशुभ असते ते. तर सर्वात प्रथम आपण बघूया अशुभ घटना कोणत्या आहेत. तर आरसा फुटणे म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव किंवा अपाय होण्याची शक्यता. तसेच खिडकीची काच रात्री फुटणे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जेचा संकेत. तसेच मंदिरातील काच किंवा देवासमोर काच फुटणे म्हणजे धोक्याची सूचना. चुकून काच फुटल्यास वारंवार अपघात होणे म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव. आता आपण थोडक्यात बघूया शुभ घटना कधी असते काच फुटल्यावरती. तर काच फुटल्याने घरातील वाईट नजर उतरली असे वाटते. तसेच सणाच्या आधी काच फुटणे नवीन संधीचे द्योतक असते. तसेच व्यवसायाच्या ठिकाणी काच फुटल्यावर नवीन संधी मिळते. हे झाले कधी काच फुटल्यावर शुभ घटना आणि अशुभ घटना घडतात हे. आता आपण बघूया काच फुटल्यावर कोणते नेमके उपाय करावेत. घरात काच फुटल्यावर ती लगेच साफ करून बाहेर टाका. फुटलेली काच घरात ठेवू नका, कारण त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा जास्त वाढते. दुसरा उपाय म्हणजे गंगाजळ आणि पवित्र पाणी शिंपडावे. वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी काच फुटली आहे तेथे गंगाजळ किंवा गोमूत्र शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तिसरा उपाय म्हणजे वास्तुदोष निवारण उपाय करा. काच फुटल्यावर त्या जागी श्रीयंत्र, वास्तुयंत्र किंवा गणपतीची पूजा करावी. घरात हळदी कुंकवाचा तिलक लावावा.
चौथा उपाय म्हणजे मंत्र आणि प्रार्थना करा. काच फुटल्यावर ओम नमः शिवाय किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप केल्याने देखील नकारात्मकता दूर होते. पाचवा उपाय म्हणजे काच फुटल्याने वाईट नजर उतरली असेल तर काय करावे? तर घरातील वाईट नजर उतरवण्यासाठी घराच्या बाहेर लिंबू मिरची बांधावी किंवा काळ्या धाग्याचा वापर करावा. तसेच लहान मुलांची नजर उतरवण्यासाठी हवन किंवा धूप लावणे फायद्याचे असते. आता हे झाले आपले काच फुटल्यावर कोणते नक्की 5 उपाय करावेत ते आपण बघितले. आता काही ठिकाणी काच फुटणे हे शुभ मानले जाते, तसेच काही ठिकाणी काच फुटणे अशुभ मानले जाते. आता आपण या व्हिडिओचा थोडक्यात निष्कर्ष बघूया. घरात काच फुटणे हे अनेक कारणामुळे होऊ शकते. काही वेळा हे अपघात असतात, तर काही वेळा त्यामागे श्रद्धा आणि भावना असतात. तसेच वास्तुशास्त्रात याचा अर्थ सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे, दोन्ही असू शकतो. काच फुटल्यावर घाबरू नका, योग्य उपाय करा, स्वच्छता ठेवा, सकारात्मक ऊर्जेवर विश्वास ठेवा. कधीही फुटलेली काच घरात ठेवू नका. मंडळी, हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही माहिती देखील आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. इतरांना देखील त्याचा फायदा मिळू द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.